धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून जे काही घमासान सुरू पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मी राजीनामा दिलेला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयामध्ये दाखल होत असताना मुंडेंचं वक्तव्य। राजीनामा दिला अशी देखील एक भाषण राजीनामा वगैरे दिलेला नाही। राजीनामा दिला अशी देखील एक भाषण राजीनामा वगैरे दिलेला नाही। बेड प्रकरणातील आरोपींना नातेवाईकांसह कुणीही भेटता कामा नये। आका असो किंवा आकाचा बाका असो, कुणालाही सुट्टी नाही। सरपंच परिषदेच्या आंदोलनातून सुरेश धस यांचा इशारा। जवळपास नातेवाईक मित्रमंडळी गेलेच नाही पाहिजे। आका असो, आकाचा आका असो, नाहीतर बाका असो, नाहीतर ताका असो। योग्य वेळी उत्तर देणार। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। सुरेश धस सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात आहेत सर, त्यांना प्रत्युत्तर मिळणार का? काही उत्तर होणार आहे का त्याचं? योग्य वेळेला आरोपी बिनभाड्याच्या खोलीत राहिले पाहिजेत। नातेवाईक मित्रमंडळींना देखील भेटता कामा नये। आरोपीची पूर्णपणे तेरेनाम सारखी अवस्था झाली पाहिजे। सरपंच परिषदेमध्ये सुरेश धस यांचा हल्लाबोल। खोलीत कुठे ठेवायचे हे सुद्धा मी सीएम साहेबांना सांगणार। जवळपास नातेवाईक मित्रमंडळी गेलेच नाही पाहिजे, यांचा तेरेनाम झाला पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलू शकत नाही, त्याबाबत निर्णय त्यांचे पक्षप्रमुख आणि फडणवीस घेतील। संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात। मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज। देवेंद्र फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील। मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। बीडचं राजकीय पर्यावरण जे झालंय, प्रदूषण जे झालंय ते सुधारण्यासाठी ते सुधारावं। अजित पवार यांनी सुधारतील आणि देवेंद्र फडणवीस हे सुधारतील। नैतिकतेच्या आधारावर सरकारनं निर्णय घ्यावा। सुरेश धस सोळंके हे मुंडेंचा राजीनामा मागतायत, तरी देखील राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल। धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। हत्येच्या संदर्भात देशमुख कुटुंबीय फडणवीसांसोबत चर्चा करणार।